नमस्कार. आज आपण कंबाईन ग्रुप बी अँड सी 2023 पॉलिटीच्या राहिलेल्या प्रश्नांचे ॲनालिसिस बघणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? तर याचा ॲन्सर आहे ऑक्टोबर 1947. तर मसुदा समिती आहे त्याची स्थापना आहे ते 29 ऑक्टोबर 1947ला झालेली आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सदस्य होते एन अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, मोहम्मद सौदुल्लाह, के एम मुंशी, एन माधवराव आणि टी कृष्णमाचार्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन 3 ड. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे. क. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे. ब. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे. अ. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा कलम 48A. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे कलम 47. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे संरक्षण कलम 46 आहे. आणि सर्व नागरिकांना समान नागरी कायदा लागू करणे हे कलम 44 मध्ये आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधील सर्व कलमे आपण बघूया. कलम 36 मध्ये व्याख्या आहे. कलम 37 या भागात असलेली तत्त्वे लागू करणे. कलम 38 मध्ये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. 38 मध्ये 1 लोककल्याण संवर्धनासाठी प्रयत्नशील. 38.2 राज्य हे उत्पन्नाची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल. हे जे कलम आहे 38.2 हे 44व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहे. कलम 39A स्त्री व पुरुष उपजीविकेचे पुरेसे साधन. बी. भौतिक साधनसंपत्तीची मालकी नियंत्रण यांची विभागणी सामूहिक हिताला उपकारक. सी. संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये. डी. पुरुष व स्त्रिया यांना समान कामाबद्दल समान वेतन. ई. स्त्री व पुरुष व कामगारांचे आरोग्य व ताकद बालकांचे कोळवे यांचा दुरुपयोग नाही. आणि एफ. बालक मुक्त प्रतिष्ठापूर्ण वातावरण व विकासाची संधी व सुविधा आणि बालके व युवक यांना शोषणापासून संरक्षण. हे जे एफ हे कलम आहे ते 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहे. नेक्स्ट 39A समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य. 39A हे आहे ते 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहे. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 41 कामाचा शिक्षणाचा विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. कलम 42 कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्य. कलम 43 कामगारांना निर्वाह वेतन. कलम 43A उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. हे 43A आहे ते 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले आहे. आणि 43B आहे ते सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. कलम 44 नागरिकांना एकरूप नागरी संहिता. कलम 45 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. कलम 46 अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. कलम 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे. कलम 48 कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन. 48A पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्यजीवांचे संरक्षण करणे. 49 राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वस्तू यांचे संरक्षण. 50 न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग. आणि 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे जुलै 1918. या कायद्याविषयी आपण माहिती बघूया.
भारत शासन कायदा 1919 म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 अहवाल आहे तो जुलै 1918ला मांडला. केंद्रीय व प्रांतिक विषय वेगवेगळे केले. प्रांतिक विषयाचे सोपी व राखीव खाती केली. मंत्र्यांच्या सहाय्याने सोपी विषयांचे प्रशासन, गव्हर्नर व कार्यकारी मंडळाच्या सहाय्याने राखीव विषयांचे प्रशासन. केंद्रात प्रथमच द्विग्रही कायदेमंडळाची निर्मिती. काउन्सिल ऑफ स्टेट वरिष्ठ सभागृह, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कनिष्ठ सभागृह. शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन व युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ. प्रांतांमध्ये थेट निवडणुका. महिलांना मतदानाचा अधिकार. प्रांतांचे अर्थसंकल्प केंद्रापासून वेगळे करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 बरोबर आहे. संमेलनाचा हक्क, कलम 19 हे सुद्धा बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार, हे कलम 20 नाही तर कलम 21 मध्ये जीवित संरक्षणाचा अधिकार आहे. आणि घटनात्मक उपायाचा अधिकार, कलम 32 हे सुद्धा बरोबर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे क फक्त. तर आता आपण मूलभूत हक्क बघूया. मूलभूत हक्क भाग 4 मध्ये आहे. आर्टिकल 12 ते 35 मध्ये आहे. कलम 14 कायद्यासमोर समानता. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई. कलम 16 सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी. कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 18 किताब नष्ट करणे. 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी विवक्षित हक्कांचे संरक्षण. 20 अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. 21A शिक्षणाचा हक्क, 6 ते 14 पर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण. 22 अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण. 23 माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. 24 कारखाने इत्यादी बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. 25 विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. 28 शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. 29 अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण. 30 अल्पसंख्याक वर्गांचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ करारनामे, ब जंगले, क जकात, ड दिवाळखोरी आणि नादारी. तर याचं उत्तर आहे क जकात. केंद्र सूचीमध्ये रेल्वे, युद्ध व शांतता, हायवे, कम्युनिकेशन, टपाल खाते, बँकिंग, औषधे, विष, स्टॉक एक्सचेंज, वजन व मापे, दीपगृहे, परराष्ट्र धोरणे, भारताबाहेरील यात्रा याचा समावेश आहे. राज्य सूचीमध्ये दिव्यांग व बेरोजगार यांना सहाय्य, पथकर, पांतगृहे, जकात, पोलीस, सार्वजनिक आरोग्य, हॉस्पिटल, शेती, भूमी, व्यवसाय कर, मासे, पाणी, सार्वजनिक सुव्यवस्था, कारागृहे, जुगार, पैज इत्यादींचा समावेश आहे. आणि लास्ट समवर्ती सूचीमध्ये वजन व मापे, शिक्षण, वीज, विवाह, घटस्फोट, दत्तक वारसा हक्क, कारखाने, कामगार, कामगार संघटना, करारनामे, जंगले, वने, वन्यजीव, वृत्तपत्रे, नियोजन, फौजदारी कायदा पद्धती, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, दिवाळखोरी आणि नादारी इत्यादींचा समावेश आहे.